आपल्या नवीन एका मिनी व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर तुम्ही बघू शकता मी हे तिन्ही डिझाईन एक कपड्यावर, एक रेझिनवर आणि जे आपण मार्केटमधून जी पिशवी आणतो त्यावर असे बनवलेले आहेत। तर आता मी कपड्यावर डिझाईन बनवत आहे, म्हणजे छोटीशी मॅट रांगोळी मी बनवत आहे। त्याला मी बॉर्डर सगळी ग्रीन कलरने दिलेली आहे आणि आतमध्ये आता येलो कलर सगळा फिल करून घेत आहे। तर मला हेच सांगायचं की आपल्याला रेक्झिनचीच गरज नाही, आपण घरातल्या कपड्यावर म्हणा कशावरही ही डिझाईन बनवू शकतो किंवा आपण मार्केटमधून जी पिशवी आणतो त्यावरही ही डिझाईन बनवू शकतो। तर सुंदर अशी छोटीशी रंगोली मॅट आपली रेडी होईल। मी छान असा येलो कलर आतमध्ये लावलेला आहे। तर जर तुमच्याकडे रेक्झिन नसेल ना तर तुम्ही घरातल्या कोणत्याही कपड्यावर, बेडशीटच्या कपड्यावर किंवा तुमच्या कुर्तीचा वगैरे कपडा असेल जाडमधला तर त्यावर करू शकता। तर छान अशी डिझाईन माझी रेडी झालेली आहे। आता मी त्याला त्याच्या शेपमध्ये कट करून घेते आणि आता आपण बनवूया मार्केटमधल्या पिशवीवर। तर हे तुम्ही बघू शकता, ही मार्केटमधली पिशवी आहे। मी त्याला अशा आकारात कट करून घेतले आणि मला पाहिजे ती डिझाईनचा शेप तिला देऊन घेतलाय। त्यानंतर अशी सुंदर अशा रेड कलरच्या उलननी मी बॉर्डर दिलेली आहे। तर आता माझी बॉर्डर सगळी कंप्लीट झालेली आहे। आतमध्ये मी येलो कलरनी फिल कलर, तर आतमध्ये मी कंप्लीट येलो कलर लावणार आहे, म्हणजे दुसरा कलर यूज करणार नाही। आणि ही मार्केटमधली पिशवी आहे। मी ह्याला एका चौरंगावर ठेवलंय आणि चौरंगाला थोडासा ग्लू लावलाय 2-3 जागी आणि हे कपडा त्यावर ठेवलाय, म्हणजे हे कपडा हलला नाही पाहिजे। तर मी हे मॅट बनवत आहे तर हे कपडा थोडाही हलत नाही आहे। तर आता मला ओढून काढावं लागत आहे। तर तुम्ही पण ही ट्रिक यूज करू शकता। चला मग आता मी छान अशा शेपमध्ये कट करून घेते। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला लाईक करा आणि हो, सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। कशी वाटली ही डिझाईन? बाय।